अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर मग खूप छोट्या मोठ्या गोष्टींपासून सुरुवात करत करत म्हाडापर्यंत पोहोचले, म्हाडामध्ये काम केलं, पण भाजपची साथ सोडली नाही आणि आता विधान परिषदेचे ते सदस्य आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे एका मोठ्या पदावरही होते भारतीय जनता पक्षाच्या. ते आमच्या शहरामध्ये नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते. त्यांना हे शहर अत्यंत माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, भाजपच्या तिकीट वाटपाच्या नंतर जो गोंधळ झाला, त्या गोंधळामध्ये रोषाला सामोरं जाणारं नेतृत्व असं म्हणून ज्यांची ओळख शहराला पुन्हा एकदा नव्याने पडली, असे श्री संजय सर केनेकर माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. समोर जावं धाडसानी आणि आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगावं आणि त्यांची समजूत काढावी, हे पाऊल का उचलावं असं वाटलं? बाकीचे नेते तर गाडीच्या बाहेरही उतरत नव्हते. कार्यकर्त्याचा पिंड आहे मुळातच, सुरुवातच कार्यकर्त्यांची आहे. या कमळाच्या मातीत पूर्णपणे रुजलेलो असल्यामुळं कार्यकर्त्याचा पिंड गेला नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या वेदना, दुःख काय असतं ते मी सहन केलेले आहे आणि यामुळे कर्मठ, समर्पित आणि प्रामाणिक कार्यकर्ता काय असतो आणि वेळोवेळी ज्यावेळेस पक्षाचं कोणी नसताना पक्षाला उभा करणारा, पक्षाचे विचार रुजवणारा जो समर्पित कार्यकर्ता असतो, ज्या काळात पक्षाबरोबर कोणी नव्हतं, रस्त्यावर येऊन मोर्चे काढून आंदोलन करून पोलिसांच्या लाठ्या गाठ्या अंगावर घेऊन अनेक केसेस अंगावर झेलणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कार्यकर्त्याच्या वेदना माहिती. खरं म्हणजे शहरामध्ये अहमिका सुरू आहे की आपण जर बाप जर मोठा नेता असेल तो पोराला नगरसेवक करा किंवा असं करा. तुम्ही का नाही तिकीट मागितलं? खरं तर म्हणजे तुमचे चिरंजीव गेली अनेक वर्ष सक्रिय राजकारणात आहेत. माझ्या चिरंजीवाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आणि परिवारातल्या सगळ्या लोकांनी उभं राहावं म्हणून हे केली होती. त्यांनी प्रचाराची सुरुवात केली होती. पण विषय असा होता, मुलगा सुद्धा 10 वर्षापासून बजरंग दलचा प्रमुख आहे आणि बजरंग दलमध्ये गोरक्षक आहे तो, आणि लहू जिहादमध्ये भरपूर काम करतोय आणि एक हिंदुत्वाचं एक खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन त्याने सातत्याने काम केलं. पण त्याच्या डोक्यात राजनीतीपेक्षा एक धर्मनीती आणि खऱ्या अर्थाने या राष्ट्राची धारोहार टिकवण्यासाठी ते सातत्याने काम करत असतो आणि त्यामुळे त्याला काही मोठं वाटलं नाही. ज्यावेळेस फतवा आला तरी एरवी आम्ही हसत हसत म्हणलो की जे आम्हाला पाहिजे होतं ते घडलं. कारण शेवटी एका घरात एक लोकप्रतिनिधी खूप झाला. घरच्यांकडे लक्ष द्यायला कोणीतरी. हे दुकान नाहीये. क्या बात आहे यार, क्या बात आहे. काय सुंदर वाक्य आहे की राजकारण हे काही दुकान नाहीये. हे विचाराचं एक आदान प्रदानाचं, लोकांना खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये या देशाबद्दलची राष्ट्रभक्ती रुजवणे, राष्ट्रीय धरोहरामधली संस्कृती रुजवणे आणि खऱ्या अर्थाने या देशाचं कल्याण करणे ही भूमिका घेऊन या खऱ्या अर्थानं राजकारण आहे. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं काम करणारी अनेक कार्यकर्ते ज्यांना कधी संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे एकाच कुटुंबात एक लोकप्रतिनिधी असला तर भरपूर काही झालं. बरेच जण त्याचं सामाजिक भावनेतून त्या गोष्टीला काम करू शकतात. क्या बात. खरं म्हणजे या शहरामध्ये तुम्ही महानगरपालिकेतही काम केलेलं आहे. साधारणतः किती वर्षांचा कालावधी होता तो? जवळपास 15 वर्ष आणि 5 वर्ष काम, तो 20 वर्षाचा कालावधी. 20 वर्षांचा कालावधी महानगरपालिकेचा आहे. प्रदीर्घ अनुभव महानगरपालिकेचा आहे. हे इलेक्शन आणि मागच्या इलेक्शन्स मध्ये काय बेसिक फरक जाणवतो? हे बघा, मागचं प्रथम तर सगळं काही काळाचा महिमा असतो. करेक्ट. सिच्युएशन फार महत्त्वाची आहे. मी जवळपास 1988 पासून शकुंतलाताई बोरसे ह्या आमच्या संस्थापक भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रथम अध्यक्ष या जिल्ह्याच्या, शहर जिल्ह्याच्या, आणि त्या संस्थापक डायरेक्टर होत्या.
देवगिरी बँकेच्या आणि पहिल्या नगरसेविका महिला. करेक्ट. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रचारापासून अंबादास दानवे आणि मी बरोबरच कामाला लागलो. निश्चितपणे 1988ची निवडणूक बघितली आणि त्या 1988च्या निवडणुकीमध्ये एक बाळासाहेबांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा एक झंझावात होता आणि त्या झंझावातामध्ये खऱ्या अर्थानं एक हिंदुत्व ची संकल्पना काय असते ती त्या काळात कळाली. हे बघा, हिंदुत्व आम्ही शिकलो होतो भारतीय जनता पार्टी, पण तो जलजला जो बघायला मिळाला बाळासाहेबांचं, आमचं भाग्य आहे. बाळासाहेबांना पूर्ण बघायला मिळालं, बाळासाहेबांचा झंझावात बघायला मिळाला. परंतु त्या काळात तो झंझावात झाला आणि निश्चितपणे त्या प्रेरणेने, कारण हे जे आजचं छत्रपती संभाजीनगर मागच्या काळातलं औरंगाबाद आणि औरंगाबाद निजाम हैदराबाद संस्थातल्या निजाम राजवटीतलं हे शहर आणि त्यामुळे 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं. निजामाची अजूनही छाप गेलेली नाहीये आणि त्यामुळे तो झंझावात फार फार अंगीकारला गेला होता आणि तो नैसर्गिक झाला होता. कारण ज्या पद्धतीने निजामाच्या निशाण्या मिटल्या नव्हत्या, निजामाची ती संस्कृती अजूनही या शहरामध्ये बोलतीये आणि त्याच्यामुळे एक हिंदुत्व आणि हिंदुत्व सुरक्षितता ही हिंदुत्वाची धर्माची या भावनेनं आम्ही एक पेटून उठलो होतो. निश्चितपणे एबीपीचं काम केलं आणि पहिल्या 1988च्या दंगल बघितली, त्या दंगलीच्या झळाही बघितल्या, कारण मी सिल्लीखाण्याच्या तिथंच राहतो, मागे गांधीनगर आहे. त्यामुळे या काळामधल्या ज्या काही निवडणुका होत्या त्या एका विचारानं एका झंझावातानं होत्या. परंतु आता खूप चेंजेस झाले. आता एक हिंदुत्वाचं तर आहेच, पण सांस्कृतिक धारवारला धरून या देशामध्ये विकास झाला पाहिजे, ही एक भूमिका नव्यानं आलेली आहे आणि ती फक्त भारतीय जनता पार्टीनं वटवून दाखवलेली आहे की सांस्कृतिक धारवार पण टिकवली आणि विकास पण केला. हे फक्त भाजपच करू शकतं. म्हणजे राम मंदिर जे 500 वर्षापासून आमचे खापर पंजोबा स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराची संकल्पना पूर्तीकडे नेणे हे माननीय नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. तसंच खऱ्या अर्थानं मेरा काश्मीर मैं नहीं दूंगा, श्यामाप्रसाद मुखर्जी ज्या काश्मीर करता गेले ते 370 हटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धाराचं काम भारतीय जनता पार्टीकडे. एकीकडे राष्ट्रीय धरोहर संस्कृतीतून एक खऱ्या अर्थानं पुनर्जीवन करणे आणि राष्ट्रीय सांस्कृतिक धरोहरला खऱ्या अर्थानं जीवित करून एक मोठा विकासाची धारवार धरणारं सबका साथ सबका विकास और सबका विश्वास हे काम मोदीजींनी जे केलं त्याच्यात पूर्ण काळ हा बदलला आणि दिल्ली ते गल्ली कमळाचं एक प्रभाव या देशात निर्माण झाला आणि जनाधार कमळाला मिळाला. तुम्ही म्हणालात तसं 2-3 प्रश्न मला तुमच्याच उत्तरांमधनं पुन्हा एकदा विचारायचे. बेसिकली जेव्हा अयोध्येचं राम मंदिर झालं असेल, काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार झाला असेल, 370 कलम हटवणं असेल, याच्यामध्ये मित्रपक्षांची ही भूमिका खूप महत्वाची होती. महायुती जी आहे ती आहेच ना महत्वाची. पण छत्रपती संभाजीनगर मधली युती का तुटली? छत्रपती संभाजीनगर मधली युती ही यामुळे तुटली की कसं असतं, युती करताना एक तर सन्मानपूर्वक झाली पाहिजे आणि सन्मानपूर्वक होताना खऱ्या अर्थाने सर्व समर्पित कार्यकर्त्यांना जे खऱ्या अर्थानं कर्मठ कार्यकर्ते होते त्यांना न्याय देण्याची भूमिका होती. एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या. कार्यकर्त्यांच्या जवळपास 2 ते 3 टीम तयार झाल्या, जी मागच्या 5 वर्षाच्या आत रेग्युलर जर स्थानिक स्वराज्य झाली असती तर एकच टीम असती. पण आता 2-2, 3-3 टीम पिढी तयार झाली. एक पिढी नवीन तयार झाली आणि एक पिढी जुनी जिला चान्स नाही मिळाला आणि जिला बघायला नाही मिळाली ती पिढी. तर अशा 2 पिढी झाल्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची या निवडणुकीची लोकप्रतिनिधी होण्याची उत्कंठा शेंगेला पोहोचली आणि त्यामुळे असं असताना प्रत्येक महायुतीकडे आता जनधार कमळाला आहे हे सर्व सुरूच झालेलं आहे नगरपंचायत आणि नगरपालिकेमुळं आणि भरपूर असं यश
जनधाराचं कमळाला मिळालंय, भारतीय जनता पार्टीला मिळालं. आणि त्यामुळे साहजिकच आहे लोकांना लोकप्रतिनिधी व्हावं तर कमळाकडून व्हावं, ज्याच्यामुळे एक प्रतिष्ठा, एक गरिमा निर्माण होईल पदाची. आणि त्यामुळे त्या पद्धतीने लोकांचा ओढा भारतीय जनता पार्टीकडे आला. निश्चितपणे न्याय देताना बऱ्याच वेळेस एकाच जागेवर एक संधी मिळू शकते, एकाला एका वेळेस संधी मिळू शकते. त्यामुळे अनेकांना संधी देता नाही आली असं नाहीये. कार्यकर्ते तितकेच कर्मठ आणि समर्पित होते, परंतु स्पर्धात्मक गोष्टी वाढल्यामुळं, स्पर्धा वाढल्यामुळं कुणाला न्याय द्यावा, कुणाला खाली ठेवावं अशी भूमिका भारतीय जनता पार्टीकडे, तोला मोलाची कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे होते, एक सारखी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे होते. त्यामुळे न्याय करताना थोडासा इकडं तिकडं होत असतं. आणि त्याच्यामुळं या गोष्टी आम्हालाही माहीत होत्या. परंतु युती करताना आम्ही त्यांच्या पुढे गेलेलो असताना जेव्हा कळालं की असंख्य कार्यकर्त्यांना बाजूला बसावं लागेल, आणि मग तेव्हाही ते कार्यकर्ते मग त्या मनस्थितीतून काय करतील याची एक भीती आमच्या मनात निर्माण होती. आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून जागा वाटपाच्या निश्चितीकडे गेलो होतो. परंतु आम्हाला जेव्हा कळालं की महायुतीमध्ये शिंदे सेना जी आहे, या शिंदे सेनेच्या जो मागणीचा हे आहे ते पहिल्या वेळेस त्यांनी 41-47 केलं. 41 आम्ही घ्याव्या आणि 47 त्यांनी घ्याव्या असा त्यांचा प्रस्ताव होता. परंतु नंतर त्यांनी बरेच वेळेस प्रस्ताव बदलले. एक प्रस्ताव बऱ्याच वेळेमुळे म्हणून विलंबन झाला. आणि निश्चित असं आहे, जिथं आमचे प्रभावी कार्यकर्ते, आमचा प्रभाव आहे, आणि आमच्या प्रभावामध्ये खरं तर आज सगळीकडे आमचा प्रभाव आहे. आता त्यांना फक्त बोटीत बसायचं होतं, आणि परंतु आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा आमचाही प्रभाव आहे तेवढाच, आणि त्याच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याला आता सुवर्ण संधी आलेली आहे. बरोबर. तो इतक्या वेळेस रस्त्यावर होता, केसेस अंगावर घेतल्या, त्यामुळे संधी आली तर त्यालाही आम्हाला संधी द्यावी लागेल. अशाच्या जागा वाटपामध्ये, जागा घेण्या देण्यामध्ये थोडासा फरक पडला, परंतु तोही आम्ही मान्य केला होता. परंतु दर प्रस्तावाला नवीन प्रस्ताव यायचा, नवीन जागेची निश्चिती यायची, आणि मग आम्हाला कळालं यांच्या शिंदे सेनेतल्या कोणत्याही नेत्यात समन्वय नव्हता, आणि त्यांचा समन्वयाचा अभाव हा खरा युतीतला अडथळा. कधी जंजाळ म्हणायचे मला तो प्रभाग नको, तर कधी प्रदीप जायस्वाल म्हणायचे मला हा प्रभाग नको. आणि ज्या पद्धतीने यांचा समन्वयाचा अभाव दिसून येत होता, आणि तो चौहाटावर आला शेवटी. ज्यावेळेस अंतिम प्रस्ताव मी शिरसाटांकडे घेऊन गेलो त्यावेळेस जंजाळ मीडियाला बातमी देत होते युती तोडण्याच्या. म्हणजे हा पहा, म्हणजे नेमकं आम्ही प्रस्ताव तयार केला त्यांच्या बोलण्यानुसार आदल्या दिवशी रात्री. त्या प्रस्तावावर सर्वमते मंजुरी झाली महायुतीची, आणि त्या प्रस्तावाचा अहवाल आम्ही द्यायला गेलो तर जंजाळांनी मोर्चा आणला त्यांच्या घरावर. आता जंजाळांचा राग शिरसाटावर, शिरसाट फोडतात कापर भाजपवर, त्यांचे समन्वयातले अभाव युतीला तोडण्यासाठी कारणीभूत, हे सत्यस्थिती सांगितली मी आज. करेक्ट. या सगळ्या या छत्रपती संभाजीनगर हे तसं फार महत्वाचं शहर आहे. आता इथे युती झाली नाही तर याचा प्रभाव राज्य सरकारच्या युतीवर पण पडेल की नाही पडणार? सहसा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये खर तर प्रथम विचारावर आणि सिद्धांतावर कमळ लढतंय. त्यामुळं सिद्धांताला आणि विचाराला मानणारी माणसं आज आहे. आणि निश्चितपणे आज विधानसभेमध्ये जे तारुण निघले, शिवसेना ते काही असो, बूथ स्तरावर आमची कार्यकर्ते, बूथ स्तरावर बूथ प्रमुख, मेरा बूथ सबसे मजबूत, यांची संकल्पना आहे आणि आम्ही ती राबवली. आणि त्यामुळं सगळीकडे आमच्या बूथ रचना परिपूर्ण दिसतील तुम्हाला. आणि त्यामुळं आमच्या बूथ रचना परिपूर्ण असताना आणि त्यामुळं आमचे संकल्प परिपूर्ण असताना शिंदे सेनेला खरं तर आज युतीत गेलं पाहिजे होतं, परंतु आज सगळ्यांना मिळालं. परत आम्ही महायुतीत एकत्र येऊ, म्हणजे वर सरकारवर काही परिणाम होणार नाही. ते वेगळं, हे वेगळं. म्हणजे तुमचं असं मागच्या वेळेस असं घडलं नाही का? करेक्ट. म्हणजे तुमचं कसं आहे माहितीये का, वयम एकादशम पंचकम, म्हणजे आमच्यावर तिसऱ्याने हमला केला तर आम्ही 105 आहोत, आपसामध्ये लढू तेव्हा आम्ही 100 आहोत. नाही बरोबर आहे ना. शेवटी बघा आमच्याच ताकदी वाढणार आहे ना.
करेक्ट. हा, आणि एकाच सागराला जाऊन मिळणार आहे 2 वेगवेगळ्या नद्या तरी. अच्छा, चला हे तर मान्य झालं की आपल्याला 2 नदी एका सागरामध्ये जाणार आहेत. हा. म्हणजे आम्हाला कळलं आता पुढचं काय होणार आहे ते. हा. तुम्ही 2 उल्लेख केले तुमच्या मगाच्या उत्तरामध्ये. त्याच्यापैकी एक उल्लेख होता 88च्या निवडणुकीच्या वेळेला अंबादास दानवे, जे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि तुमच्याच विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते ते तुमच्या सोबत होते. आज दोघांमधनं व्यवस्थित चाललंय, मैत्री तशीच कायम आहे का फाटलंय आता सगळं? हे बघा, फाटण्याचं काही कारण नाहीये. ते त्यांच्या सिद्धांतावर, मी माझ्या सिद्धांतावर आहे. मग तुम्ही दोघेही तसे असे तडक भडक आहात म्हणून हो, कारण एकाच मुशीतून तयार झालेलं आहे. करेक्ट. बाळकडू अंबादास दानवेंना कशाच आहे? बाळकडू भारतीय जनता पार्टीच्या संस्काराचं आहे, संघाचं आहे, परिवाराचं आहे, एबीव्हीपीचं आहे. बाळकडू ते घेतलेलं आहे अंबादासांनी, आणि म्हणून ते यशस्वी झाले शिवसेनेत. पण तुम्ही बोलताना असं म्हणालात की बाळासाहेब ठाकरेंच्या जाज्वल्य हिंदुत्वाने तुम्ही पेटून उठलात. साहजिक, म्हणजे ते होतच ते, हे मिक्स करणं होतच ते. एक भारतीय जनता पार्टी मला अजूनही आठवतं 88 मध्ये पूर्ण साफ झाली. आज भारतीय जनता पार्टी युती नव्हती झाली 88ला. आम्ही आमच्या युती करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आम्हाला जागा एवढ्या देत नाही म्हटले, पण आम्ही युती केली नव्हती. पण ते जाज्वल्यच असं होतं की त्या जाज्वल्यात आम्ही वाहून गेलो. हो, आमचा एकही नगरसेवक निवडून नाही आला. आणि त्यावेळेस होतच ना, बाळासाहेब ठाकरेचं आम्ही आजही अभिप्रेत करतो. बाळासाहेबांना मानूनच देवेंद्रजींनी या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलेलं. ते अभिप्रेत आहेत, ते आमचं दैवत आहे, ते आम्ही त्यांना दैवतच मानतो. करेक्ट. दुसरा उल्लेख तुम्ही केला की या शहरावरचे जे नवाबी संस्कार आहेत ते काही अजून गेलेले नाहीत म्हणाले. तर AIMIMचे जे माजी खासदार, माजी आमदार, त्यांच्यावर नोटांची जेव्हा उधळण झाली तेव्हा ते असं म्हणाले की हम नवाब है और भी लोग पैसे लुटाएंगे, मोहब्बत करते हैं. यमाम ही बाबराची पैदास आहे. अच्छा, ओके. ती नवाबाची नाही, ओके. ही बाबराची पैदास आहे. त्यांनी नवाबाची जरी भाषा केली असेल तर यमामचा तो हैदराबादचा, त्याचा बाबराचा संबंध होता. बर, त्याच्यामुळे ते नवाब नाहीये. ते नवाब कसे असणार हो? ते एमआयएम मध्ये गेलेच नसते नवाब असते तर. आता दुसरा महत्वाचा जो वेगळा प्रश्न आहे तो असा की तुमच्याकडे इनकमिंग खूप झालं होतं, हे तुम्हालाही मान्य आहे. म्हणजे माणसं जशी यात्रेला जातात तशी भाजपमध्ये जायला निघाली होती. मग त्याच्यातले खूप जण नाराज झाले, निष्ठावंतांना नाही मिळालं तिकीट तेही नाराज झाले, ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले. परत घेणार आहात त्यांना? घर वापसी होणार आहे का तिथूनच मदत घेणार आहात? काय आहे, ज्यांना बाळकडू आमच्या भाजपच्या संस्काराचं मिळालेलं आहे ते दुसरीकडे गेलं तर स्वस्तच राहू शकत नाही, अस्वस्थ राहणार. आणि ते आपोआप नॅचरल आहे, ते आपोआप आमच्या धारेला येऊन मिळणार. म्हणजे तुम्हाला भीती नाहीये ती कुठे परत येणार? कुठूनही जाऊ द्या, हे महत्वाचं आहे. बरं, परत येणार आहेत, लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी तिकीट दिलेली आहेत ते लक्षात ठेवा, ते परत येणार आहे. यांना कितीही त्यांना वाजू द्या, त्यांनी आजचं भागून घेतलं, आजचं भागवलं, उद्याचं नाही. उद्या ते आमच्या सोबत आहे असं संजय केनेकर सरांचं म्हणणं आहे. मी फक्त प्रश्न विचारतोय, उत्तरं सगळी त्यांची आहेत. हे शहर नहरीचं शहर होतं. या शहरामध्ये एक पाण्याची योजना होती. तुम्हाला आठवती असेल आपल्या शहरामध्ये, हो, 12 मोठ्या मोठ्या विहिरी होत्या की ज्याचं पाणी या शहराला मिळायचं. आपण विहिरी बुजवून टाकल्या, नहरीचा पाण्याचा अपव्यय केला. इतिहासाशी नाळ जोडणारा पक्ष भाजपा आहे. या इतिहासाशी नाळ नव्या ज्या तुमच्या सगळ्या योजना आहेत त्याची जोडणार आहात का पाणी प्रश्न सुटण्यासाठी? हे बघा, मी ज्यावेळेस आमदार झालो, करेक्ट, मला विधान परिषदेचं सदस्य करण्यात आलं. देवेंद्रजींनी मला जेव्हा विधान परिषदेचं सदस्य केलं, निश्चितच माझ्या मनामधल्या संकल्पना ज्या ज्या काय होत्या त्या मी पेपरवर माझ्या कागदावर उतरवल्या होत्या
एक तर मला खऱ्या अर्थाने एक जी आमची पारंपरिक संस्कृती आहे त्या संस्कृतीला खरं तर घाडल्या गेलेलं आहे. त्याचं उत्खनन झालं पाहिजे, पुनर्जीवन झालं पाहिजे त्या संस्कृतीचं, आणि ते करण्याची भूमिका मी आता घेतलेली आहे. वा. आणि निश्चितच आजही मी त्याच दिशेनं चाललोय. मी ज्या पद्धतीने आज दौलताबाद जे म्हणलं जातं, जे आमचं देवगिरी आहे, कुलताबाद जे आमचं रत्नपूर आहे, तिथं बाजूला वेरूळ ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं, भोसले घराणं जिथं वसलं होतं, करेक्ट, अशा आमच्या निशाण्या आहे. करेक्ट. आणि आम्ही त्या मिटवत गेलं. बऱ्याच आक्रंतांनी या देशावर राज्य केलं, या मराठवाड्यावर निजामाने आपलं वर्चस्व केलं, आणि ज्या काही हिंदू संस्कृतीच्या निशाण्या होत्या त्या गाडून टाकल्या. त्याचं उत्खनन होणं गरजेचं आहे. आणि निश्चित जे चांगलं असेल मग त्याच्यात नहराचा विषय ही आम्ही या शहराची शान म्हणून पुनरुत्पाला आणू दे, करेक्ट. पुनरुज्जीत करू. हम्म. आणि त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं त्याला आम्ही कशा पद्धतीने या शहराला सजवायचं. हे शहर खूप सुंदर आहे आपलं. खरं फार सुंदर आहे. हा, आपलं शहर पूर्वीकडून डोंगरातलं शहर आहे आणि एक सौंदर्य या शहराला आहे, पण ते टिकवता नाही आलं आतापर्यंत. आता तुम्हाला असंही कळलं दादा की झाडं खूप तोडली जाणार आहेत कारण रस्ते मोठे होणार आहेत. तर हे सौंदर्य कसं राहील मग? हे बघा, आता बऱ्याच अशा गोष्टीचं असं आहे, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्याकरता काही गोष्टी कराव्या लागतील. पण आता शासनाच्या नियमाप्रमाणे जिथं 10 झाडं जोडली जाईल तिथं 100 पटीने ती झाडे लावली जातात. ती वाचवली जातात. हो, चालू आहे आपल्याकडं. जेव्हा सुधीर मुनगंटीवार वन खात्याचे मंत्री होते, लाखो झाडं लावली इथं त्या शहरात. पण ती वाचलीत का? वाचली, चालू आहे. कारगिल मैदान असो किंवा आपल्या सैनिकांचे मैदान असो, हे आजही झाडाला त्या पाणी घालतात. क्या बात आहे. खूप चांगल्या चांगल्या योजना तुमच्या डोक्यात असतील कारण तुम्ही महानगरपालिकेमध्ये बराच काळ घालवलेला आहे. कुठल्या मूलभूत असं वाटतात की तुम्हाला या गोष्टी यार पहिल्यांदा दूर व्हायला पाहिजे? खरं तर आपल्याकडं पाण्याची मोठी जी समस्या. दुरावस्था आहे, ती अवस्था नो डाऊट आम्ही कुठेतरी त्याचे भागीदार आहात. हे मान्य करणारा भारतीय जनता पक्षातला अत्यंत निर्भीड माणूस तुम्ही आहात, जे पहिल्यांदा हे स्पष्टपणे बोललेले आहेत. क्या बात आहे सर. काय आहे, आम्ही लपून कुठे जाणार? जे आहे ते आम्हाला त्यावेळेस काही मजबुऱ्या होत्या. कधी कधी विकासापेक्षा जास्त मोठं हिंदुत्वाची या शहराला गरज होती कधी काळी. बरोबर. आणि त्यामुळं निमूटपणे हिंदुत्वाच्या नावावर ज्यानं या विकासाला गाडण्याचं काम केलं. कधी कधी युतीच्या काळात आम्हालाही त्यांच्याबरोबर राहावं लागलं. त्याचा पश्चाताप नाही होत का आम्हाला? कारण त्यावेळेस आम्ही पूर्ण नव्हतो, त्यावेळेस त्यांच्या आधारावर होतो आम्ही आणि हिंदुत्वासाठी आधारावर होतो. आणि त्यामुळं काही गोष्टींना आम्हाला न्याय नाही देता आला. ते खंत आम्हाला आहे, सल आम्हाला आहे, परंतु त्याची पूर्णपणे भरपाई मागच्या 30 वर्षाची ती या आम्ही 5 वर्षात करून दाखवू. चौकांचे प्रॉब्लेम खूप मोठे आहेत आपल्या शहरातले. चौक हे सरळ नाही आहेत, ते असे तिरपे आहेत. मग काय त्याच्यावर काही मार्ग काढायची इच्छा आहे का? अतिक्रमण काढून टाकून ते चौक सरळ करावं असं वाटतंय? खरं सांगू का, हे शहर जवळपास 42% हे गुंठेवारीचं शहर आहे. करेक्ट आहे, व्हेरी ट्रू. आणि गुंठेवारीचं शहर असल्यामुळं जुन्या शहराची रचना, ही वेगळी. नवीन गुंठेवारी शहर झाल्याची रचना, याचा कोणताच ताळमेळ नाही.
आणि काही प्लॅनिंग नव्हतं. अहो, आमचा विकास आराखडा हो, 10 वर्ष उशिरा तयार होतो ही फारच अवघड गोष्ट आहे. आणि तयार झाल्यानंतरही रजाकार्या मनोवृत्तीच्या रजा खाननं, टाउन प्लॅनिंग ऑफिसर रजा खान होता, अच्छा. त्यानं आमच्या अक्षरशः पारंपरिक पौराणिक मंदिर उद्ध्वस्त करून टाकले. दक्षिण हनुमान मारुती घ्या, हर्सुलची मारुती मंदिर घ्या, रेणुका माता मंदिर घ्या, सुपारी हनुमान मारुती मंदिर घ्या. अहो, ज्या मंदिरापासून ग्रामदैवत आमचं गणपती मंदिर, संस्थान गणपती मंदिर, त्यालाही भुईसपाट केलं. आणि दुर्दैव असं की जी मस्जिद क्रांती चौकची आहे, जी दफनभूमी आहे, त्या मस्जिद मी म्हणणार नाही, दफनभूमी आहे, आणि दफनभूमीची ती छोटी मस्जिद आहे, तिला वळसा घालून रोड केला. या विकास आराखड्यात कोणत्या शहरात तरी आवाज झाला का? एकटा संजय केनेकरनी विधान परिषदेमध्ये ठाण करून विचारलं की हा विकास आराखडा कोणत्या मनोवृत्तीच्या लोकांनी तयार केला ते बघा. हे शहरात घडतंय आणि तुम्ही चौकापुरते सीमित झाले. अहो, मी तर सांगतो, या शहराचं सौंदर्यच विकास आराखड्यात गाडून टाकायचं काम केलेलं आहे. करेक्ट. आता खूप साऱ्या कंपनीज पण येणार आहेत आणि आपल्याकडे DMIC छान झालंय, शेंद्र्यासारखी पंचतारांकित तुमच्याकडे वसाहत आहे, तुमचं पुन्हा पैठणचं पण व्हायला लागलेलं आहे. सो MIDCनी चारही बाजूंनी हे शहर घेरलं जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या आणि नव्या प्रमाणात तुम्हाला पुरवावं लागणार आहे. काही प्लॅनिंग तयार केलंय तुम्ही त्याचं? निश्चितपणे. ज्यावेळेस 1,00,000 करोड ची इन्व्हेस्टमेंट राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने या शहरामध्ये आणली, निश्चितच ती महानगरपालिका आपल्याच हातात घेणं गरजेचं आहे. कारण एवढ्या इन्व्हेस्टमेंटला पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी या महानगरपालिकेवर राहणार आहे. करेक्ट. असंही आहे केनेकर सर की या शहरामध्ये नाईट लाईफ नावाची गोष्ट नाही. आता ही सगळी परदेशी माणसं इथे येतील, त्यांच्यासाठीच्या काही नवीन सुविधा द्याव्या लागतील. एक गोल्फ क्लब जर सोडलं आपल्याकडचं गोल्फ कोर्ट MGMचं, तर दुसरं असं काहीच नाहीये. या आधुनिक सुविधांसाठीचा काही विचार केलाय? खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी का नाही झाल्या त्याचं कारण आपल्याला माहिती आहे. सहज उत्तर आहे, आमचा विकास आराखडा 15 वर्ष झाला नाही. ह्या संकल्पना मांडायला विकास आराखडा तयार पाहिजे ना. करेक्ट. तुम्ही कोणत्या जमिनीवर तुम्हाला काय करायचंय, बरोबर, रिझर्वेशन कोणत्या कोणत्या जमिनीवर आहे, ह्या विकास आराखडा निश्चित करतो ना. कसं करणार? मग आता पुढच्या 5 वर्षात ते होणार असं वाटतं. म्हणून तर महानगरपालिका हातात पाहिजे. बर, मग महापौर कोणाचा होणार? निश्चितच महायुतीचा. हे उत्तर फार संभ्रमित अवस्था निर्माण करणार आहे. महायुतीचा का भाजपचा? महायुतीत आहे मी. अच्छा, महायुतीचाच होणार. मग महायुतीचाच होणार. हे किती स्पष्ट शब्दात बोलू शकतात, मला खरंच आश्चर्य वाटतं. तुमचं कौतुक नेमकं कुठल्या गोष्टींबद्दल केलं जातं? स्पष्ट बोलता म्हणून का करतो म्हणून? मला अडचणी खूप येतात. येतच असतील. वरपर्यंत अडचणी मला. हो ना. मी फार स्पष्ट वागतो म्हणून. फिल्म सिटी सारखी एखादी फिल्म सिटी आपल्या इथे सुरू करावी, यासाठी काही कलावंत प्रयत्न करत होते. त्याचा पाठपुरावा केला जाईल? निश्चितपणे. हे बघा, हे शहर खरं तर ऐतिहासिक शहर आहे. पर्यटकांसाठी पर्यटनाचं शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे. निश्चितपणे लोकांना एक मोठी दालनं करमणुकीची इथं असली पाहिजे. म्हणजे पर्यटक थांबेल कसा? शेवटी
इतक्या मोठमोठ्या हॉटेल निघणं आणि त्या खाली राहणं. पर्यटकाला खऱ्या अर्थाने त्याची मनोरंजन करायला काहीच इथं उपलब्धी नाहीये. आणि त्याच्यामुळं ती खंत फार मनाला आहे पहिल्यापासूनच आहे. आमची बायको नेहमी म्हणायची का आम्ही रात्री म्हणायचो, आता मी थकून यायचो, ते म्हणायचे आपण बरेच दिवस झाले चक्कर मारून आलो नाही दोघं. मग सहजिकच गाडीत बसायचो आणि ती म्हणायची चला. मी म्हणायचो कुठं. हा, तर ती म्हणते तुम्ही तर काहीच केलं नाही ना, कुठं जाणार आहे म्हणे. हर्सूल ते पडेगाव, काय दाखवणार तुम्ही मला. म्हणजे किती वर्षापासून डोक्यामध्ये हे सगळं सातत्याने चालत राहतं. हो, चालत राहतं. तिथं म्हणते ना, काय बघायसारखं काय मला सांगा. तुम्ही तर म्हणतात चला बाहेर, बघायसारखं काय. वहिनी बघा हा, आज माझ्या पॉडकास्टमध्ये 8 Hours प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये संजय केनेकर सरांनी सांगितलंय फिल्म सिटी घेऊन येतो. पहिल्यांदा तुम्हाला फिरायला जायचं, लक्षात ठेवा. खूप सुंदर फिल्म सिटी होऊ शकतो. काय चौका साईडला जा, काय त्या खुलताबाद साईडला जा, काय तुम्हाला या सांगतो, या शहरामध्ये नुसतं अतिक्रमित फार्म हाऊस चालू आहे. सगळा सावळा गोंधळ चालू आहे. सगळ्या जमिनीवर अतिक्रमण चालू आहे. पण हे अतिक्रमण करणारे माहिती आहेत, सगळं माहिती आहे. सगळे माहिती आहे, कोण आहे, काय आहे, कोण करायला लागलं. मग हे हटणार, उठवणार. शेवटचा प्रश्न विचारतो. आमच्या कलावंतांसाठी या शहरामध्ये काहीच होत नाही. महापौर चषक एकांकिका स्पर्धा होती, ती बंद झाली. महानगरपालिकेचा संगीत महोत्सव असायचा, बंद झाला. संजय केनेकर सर काय करणार? निश्चितपणे या शहराला एक खरं सांगू का, एक वेगळं आगळं महत्व आहे. पण ते महत्व हे वाढवता आलं नाही. आता काय झालं, विकासा नावावर जे अधिकारी येतात ते त्यांचं टार्गेटिंग वर्किंग लक्षात घेऊन काम करतात आणि पोटली बांधून निघून जातात. याचा ही पोटली वेगळी, प्रेषित की पोटली वेगळी. प्रेषितच्या पोटलीमध्ये असे सगळे नगिने आहेत की जे स्पष्ट बोलतात, त्या पोटलीमध्ये नगिने नसतात, हे लक्षात ठेवा. कन्फ्युजन क्लिअर करून टाकलं नाही यांनी. हे बघा, शेवटी कसं आहे, ती रसिकता या देहात असली पाहिजे. जो येतो की सुंदर शहर आहे, या सुंदर शहरात पर्यटन हवं, या सुंदर शहरात फिल्म सिटी अशी हवीत, या शहरात कलावंताचं दालन हवं. असा विचार करणारा हे नाही, फक्त टार्गेटिंग वर्क करतो, काय करता येईल आणि मला कसं जाता येईल. स्वतःची तुंबडी भरणारी माणसं येऊन गेलीत. आता मी इतकं मोकळं बोललो. हो, म्हणजे आम्हाला कळलं, ते अंदाज आला आम्हाला. आता तरुणांची एक नवीन पिढी, जेनझी ज्याला म्हणतात, ते आता उदयाला आलेली, ते तुमचे सगळे मतदार असणार आहे. त्यांच्यासाठीच काय डोक्यामध्ये आहे प्लान? खरं सांगू का, आजच्या तरुण पिढीला राष्ट्र उभारणीचं एक मोठं काम चालू आहे आणि ते भारतीय जनता पार्टी करते. आज देशामध्ये एक अदृश्य असं डाव्या विचारसरणीचं अतिक्रमण होत आहे. मग ते सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, कामगारात असो, हे एक अतिक्रमण चालू आहे. आणि ही चळवळ अदृश्यपणे या देशाची सांस्कृतिक धारवार उकाडण्याचं काम करते. त्या नाळीशी या युवकाला जोडलं गेलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करण्याची इच्छा आहे. एबीव्हीपीच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या आणि मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्या मुशीतनं तयार झालेला जाज्वल्य हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चालणारे संजय केनेकर सर आज 8 Hours प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये आमच्यासोबत अत्यंत धामधुमीत बंडोबांना थंड करण्याचं काम चालू असताना सुद्धा त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्यासोबत त्यांनी मनमुराद आणि अत्यंत थेट आणि स्पष्ट गप्पा मारल्या.
त्यांच्या या निर्भीड स्वभावाला सलाम करूयात आणि त्यांचे आभार मानूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मनस्वी शुभेच्छा तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या. धन्यवाद.